अन्याय करत होती, तसंच सामाजिक व्यवस्था ज्या होत्या त्या अंधश्रद्धा, खोटी कर्मकांड, अनिष्ट प्रथा या सर्व याच्यात सामान्य माणूस त्रासलेला होता, आगतिक झालेला होता. जेव्हा माणूस अतीव दुःखात असतो ना, तेव्हा ईश्वराकडे धावा घेतो. बरं, ईश्वराकडे जेव्हा धावा घेतो त्याची आराधना करण्याचा मार्ग तर सापडला पाहिजे ना. आपले सर्व धर्मग्रंथ संस्कृतमध्ये होते, सामान्य माणसाला ते वाचता येणं शक्य नव्हतं. तर त्या धर्मग्रंथांचं जेव्हा भाषांतर केलं गेलं, साध्या सोप्या भाषेत अभंग, ओव्या या पद्धतीने त्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या, तेव्हा हे संत, आमच्या संत भगिनी ह्या सर्व अभंग करू लागले. अशीच एक गोष्ट आहे संत कान्होपात्रा यांची. बिदरचा जो सुलतान होता तो संत कान्होपात्रा श्यामा नायकिणीची कन्या होत्या. त्यांच्या सौंदर्यावर मोहित होऊन त्याने सैनिक पाठवले, त्यांना बळजोरीने म्हणजे पकडण्यासाठी सैनिक पाठवले. कान्होपात्रा घाबरली, विठ्ठल मंदिराकडे तिने धाव घेतली, भगवंता माझ्या शिलाचं रक्षण कर. घाबरून तिने आर्ततेने धावा केला आणि तिने स्वतःचा आत्मा परमेश्वर शक्तीमध्ये विलीन केला. तिथेच तिचा प्राणोत्क्रमण झाले. तर हा जो तिचा जो आर्त धावा आहे की भगवंता आता तूच तारण कर, तूच वाचव रे, हे सर्व जे त्यांनी अभंगान केलेलं आहे तो आता अभंग सादर होतो आहे. हृदयनाथ यांनी गायलेला आहे, तो आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेला आहे आणि सादर करीत आहे आमच्या सुवर्ण पिंपळ संगीत मंचाचे कलाकार विशाल आगारकर.